परिस्थिती कितीही हालाकीची असेल, कितीही बिकट असेल, परंतु जिद्द, चिकाटी आणि मेहनत करायची तयारी असेल तर यशाला गवसणी घालताच येते. आणि असंच काही करून दाखवलं आहे कोल्हापुरातील मनाली शिंदे हिने. लहानपणापासून आजीने सांभाळले, भाड्याच्या घरात राहत धुनी भांडी करत आईने एकटीने संसाराचा गाडा हाकला. स्वतः कोणतीही शिकवणी न लावता मसाला पाण्याचे विडे वळत अर्धवेळ नोकरी करत शिकणाऱ्या शिवाजी पेठेतील 25 वर्षीय मनाली शिंदे हिने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने घेतलेला अराजपत्रित गट ब संवर्गातील पोलीस उपनिरीक्षक पदासोबत नगर परिषदेच्या लेखाधिकारी परीक्षेतही बाजी मारून आजी आणि आईचे स्वप्न पूर्ण केले. जन्मल्यापासून मनाली इचलकरंजीत आईकडे राहण्याऐवजी कोल्हापुरात शिवाजी पेठेत आजी शशिकला मारुती पाटील हिच्याकडे वाढली. सरनाईक बोळातील आदर्श प्रशालेत आजी शिपाई म्हणून काम करत होत्या. नातीलाही त्यांनीच वाढवले. नोकरी करताना तान्हुली मनालीला शाळेत वरांड्यातच पोत्यावरच झोपवायच्या. पुढे मुख्याध्यापक आलेल्या RY पाटील यांच्यामुळे मनालीलाही शिक्षणाची गोडी लागली. वाचन संस्कार घडले. नातीनेही शिकून चांगली नोकरी करावी इतकीच माफक अपेक्षा असणाऱ्या आजीचा 2008 मध्ये मृत्यू झाल्यानंतर आईने 4च घरची धुनी भांडी करून मनालीला शिकवले. मोठा मुलगा 10वी पर्यंत शिकला, परंतु मनालीने 10वीत 88%, 12वीत 81%, BCOMला 75% आणि MCOMला 70% गुण मिळवले. PB साळुंके आदर्श प्रशाला DD शिंदे शिवाजी विद्यापीठातून पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले. 8वीत असताना अवनी संस्थेने शिष्यवृत्ती दिली. त्यातून मनालीने शिक्षणाचा खर्च भागवला. आई आणि बहिणीला कुटुंबातून फारसे सहकार्य मिळाले नाही, पण मावशी आणि मित्रमंडळीने मदत केली. घर चालवण्यासाठी मनालीने एका पान मंदिरामध्ये मसाला पानांचे विडे वळण्याचे अर्धवेळ काम पत्करले. 5 वर्षे काम करत मिळणाऱ्या 2000 पगारातून आईलाही हातभार लावला. त्यातून कोणतीही शिकवणी न लावता तिने स्वतः रोज 8 तास अभ्यास करत PSI परीक्षेत उत्तीर्ण होत आजीचे स्वप्न साकार केले. मनालीने ऑक्टोबर 2022 मध्ये उपनिरीक्षक पदासाठी आयोगाची पूर्व परीक्षा आणि अंतिम परीक्षा दिली. 2023 मध्येही तिने नगर परिषदेची लेखाधिकारी परीक्षाही दिली. पोलीस उपनिरीक्षक पदासाठी मुंबईत 4 जून रोजी शारीरिक आणि 2 जुलै रोजी मुलाखत दिली. त्यात राज्यात मुलींमध्ये तिने 16वा क्रमांक मिळवला. बरोबरीने 10 जून रोजी लेखाधिकारी परीक्षेतही ती उत्तीर्ण झाली. मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यावर व्हिडिओला लाईक, कमेंट आणि शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. याने काय होईल, माझं प्रोत्साहन वाढेल आणि व्हिडिओ चालेल. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.